नमस्कार. आजच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक या ठिकाणी स्वागत. आजचा आपला विषय राष्ट्र उभारणी आणि समाज निर्मिती याची याच्यावर आधारित पुढचं सत्र आहे आणि आजचा योगायोग असा आहे की आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सत्रासाठी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच मनःपूर्वक शुभेच्छा. म्हणजे असं जाणीवपूर्वक नाही म्हणणार आहे, की आजच्या सत्रामध्ये उपस्थित असणाऱ्या मुलींना, प्राध्यापिकांना फक्त या ठिकाणी महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा हे आपल्या सगळ्यांसाठी लक्षात घ्या. हे का महत्वाचं आहे, की आपण आजचा दिवस म्हणजे आज अ, 8 मार्च पण गेल्या आठवड्याभरापासून मी काही सोशल मीडियावरचे जे मेसेज बघतोय, त्या मेसेजमध्ये पहिला एक मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. ते असं, की महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या बंद करा. महिला दिनाच्या शुभेच्छा फक्त महिलांनाच देण्याची प्रथा बंद करा. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं हे आहे, की महिला दिनाचं सेलिब्रेशनच बंद करा. तर हा ज्यावेळेला प्रश्न तुम्हाला पडतो, की बाबा असं कसं काय कोणी व्यक्त करू शकतं? आणि मग त्याच्या पाठीमागची सविस्तर मांडणी जी आहे, ती मांडणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, की महिला दिन हा इव्हेंट बनू चाललाय का? याच्याकडे थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. आणि तो इव्हेंट 1 दिवसाचा होतो म्हणजे आदल्या दिवशी महिला दिनांच्यासाठी मग रॅली निघते. आज रॅली निघतील, बाईक रॅली असेल, बुलेट रॅली असेल बऱ्याच ठिकाणी काही ओपन टप जिप्सी असतात त्याच्यामधून मिरवणूक असेल. आज महिलांच्यासाठी फेटे बांधले जातात या ठिकाणी किंवा ढोल ताशाच्या या ठिकाणी नगारे लावून मिरवणूक काढली जाते. चांगले अवेअरनेसचे कार्यक्रम घेतले. लीगल अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस हे भरपूर इव्हेंट आजच्या दिवसामध्ये होतात. आणि आज या इव्हेंटमध्ये हिरिरीनं भाग घेणारा आपला तरुण वर्ग जो सगळा आहे सेलिब्रेशनमध्ये, तो दुसऱ्या दिवशी पुन्हा कॉलेजच्या गेटवर थांबल्यानंतर, रस्त्यावर थांबल्यानंतर येण्या-जाणाऱ्या मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीमध्ये काही नकारार्थक शेरेबाजी करताना ज्यावेळेला दिसतो, त्यावेळेला असं वाटतं की 1 दिवसाचं सेलिब्रेशन न झालेलंच बरं आहे. त्यामुळे आज आपल्या या सत्राला सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विचार हा लक्षात घ्या, की महिला दिनाच्या शुभेच्छा 1 दिवस देण्यापेक्षा तो सन्मान आपल्याला आपल्या आयुष्याचा भाग बनवता येईल का? यासाठी आपण विचार करणं आणि कृती करणं हे गरजेचं आहे लक्षात घ्या. म्हणजे आजही कालचा निकाल लागला जवळ-जवळ 60 पेक्षा जास्त मुलं महाराष्ट्रातून या ठिकाणी यू-पी-एस-सीच्या यादीत आली. अत्यंत चांगला निकाल लागला लक्षात घ्या. कोल्हापुरातून 3 मुलं या ठिकाणी यादीत आली आणि दुर्दैवानं कदाचित त्यांना माहिती दिली नसेल, केली नसेल, पण या ठिकाणी एका राजकीय नेत्याची पोस्ट मी बघितली, की त्याच्यामध्ये फक्त 2 मुलांचीच नावं टाकलीत, मुलींचं नावच नाही टाकलेलं. मी त्यांना मेसेज केला रात्री उशिरा त्यांनी बघितलं. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक हे होणार नाही हे नक्कीच आहे. पण अशी पोस्ट बघितल्यानंतर हे करणं गरजेचं आहे, वाटणं फार महत्वाचं आहे लक्षात घ्या. तो तितका सन्मान आज आता ती अधिकारी झाली म्हणून तो सन्मान तो तिला आयुष्यभर मिळत राहीलच. पण प्रत्येकाची एक ती जबाबदारी आहे, की समोरच्याच्या मताचा पूर्ण आदर करण्याची एक सवय स्वतःला लागली पाहिजे. काळानुरूप बदल मोठ्या प्रमाणात होत जात आहेत, की तुम्ही तुमच्या आईला बघितलेलं आहे, तुम्ही तुमच्या आजीला बघितलेलं आहे. त्याच्याशी, तिच्याशी तुमचे वडील, तुमचे आजोबा, तुमचे इतर लोकं घरातले कसे वागत होते. त्यांचे सगळे निर्णय कसे स्वतःच घ्यायचे. सगळे या ठिकाणी ते सांगतील ते त्यांना ऐकावं लागायचं. प्रत्येक गोष्टीचे निर्णय ते घेतले जायचे. हा काळ आज राहिलेला नाही हे पहिल्यांदा स्वीकार करणं गरजेचं आहे. महिला स्त्री-पुरुष समानता म्हणजे याचा अर्थ नेमका कशा घ्यायचा, कशा पद्धतीने म्हणजे आता ज्यावेळेला न्यूक्लिअर फॅमिलीचा उल्लेख आपण करतो, घरामध्ये लोक कमी आहेत आणि कुटुंबाची जबाबदारी या ठिकाणी सामूहिक आहे. म्हणजे ज्यावेळेला अशा पद्धतीचं पत्र शासनाला मिळतं, की मॅटर्निटी लिव्ह ज्या आहेत त्या फक्त महिलांसाठी दिल्या जातात. त्या कालावधीमध्ये पुरुषांनाही सुट्टी का दिली जात नाही, जेणेकरून ते घरातली चांगली काळजी घेऊ शकतात. असं पत्र मिळाल्यानंतर चर्चेचा विषय बनतो, की त्याचं काय काम आहे तिथं त्याच्यामध्ये? हे सगळं पहिलेचंच रोल असतो, तिची सुट्टी असते, तिलाच मुलाला सांभाळावं लागतं, हे का? किंवा आज या ठिकाणी एअरपोर्टला जर तुम्ही गेलात त्याच्या बाबतीतनं, तर एअरपोर्टमध्ये मी बघितलं, की बऱ्यापैकी बेबी डायपर चेंज करण्याचे जे काही पॅनल लावलेले असतात, हे या ठिकाणी लेडीज आणि जेंट्स दोन्ही वॉशरूममध्ये बघायला मिळतात. पण काही 5 स्टार हॉटेल असतील किंवा काही अशा एजन्सीज आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर ते फक्त लेडीज वॉशरूममध्येच लावलेली बघायला मिळतात. हे मी छोटी-छोटी उदाहरणं यासाठी सांगतोय, की आपल्या इव्हेंटमध्ये आणि वर्तणुकीमध्ये प्रचंड मोठा फरक आपल्याला जाणवतो लक्षात घ्या. की आपण म्हणतो स्त्री-पुरुष समानता मिळायला पाहिजे, स्त्रिया सक्षम व्हायला लागलेल्या आहेत, त्यांना सन्मान द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे ही दानशूर वृत्ती जी म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये, हे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. देणारे आपण कोण आहोत? कारण तो त्यांचा अधिकार आहे.
त्यांनाही तेवढेच या ठिकाणी अधिकार प्राप्त आहेत. हे मान्य केलात, की बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सुसह्य होतात हे लक्षात येतं त्याच्या वतीतनं. हे होणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रावर फिरत असताना काही ठिकाणी आपण बघतो, की आजही म्हणजे काम करणाऱ्या महिलांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण करण्याच्या शर्यती केल्या जातात. मग ते करिअर कट्ट्याचं काम करणाऱ्या प्राध्यापिका असतील, करिअर कट्ट्याचं काम करणाऱ्या आपल्या मुली असतील, ह्या मुलींच्या बाबतीमध्ये काही म्हणजे एक अत्यंत चांगली रील जी आहे, ती रील आपल्या मला वाटतं कमला नेहरू महाविद्यालयाच्या मुलांनी बनवलेली होती. त्यातला कंटेंट जर तुम्ही बघितला तर लक्षात घ्या, की करिअर कट्ट्यावर जाते म्हणजे मुलगी कुठं जाते? असा प्रश्नार्थक आणि विनाकारण या ठिकाणी कुठेतरी चारित्र्यावर शिंतोडे ओढण्याचे कमेंट करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला होतो, त्यावेळेला असं वाटतं, की महिला दिनाच्या शुभेच्छा ह्या 1 दिवसाच्या न दिलेल्याच बऱ्या हे लक्षात घ्या. आपण हा विषय अत्यंत गांभीर्यपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हे ज्यावेळेला समजून घेणं गरजेचं आहे असं म्हणतो, त्यावेळेला दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आज उपस्थित असणाऱ्या सगळ्या या ठिकाणी कोऑर्डिनेटर महिला असतील किंवा या ठिकाणी आपल्या सर्व करिअर कट्ट्याच्या ज्या विद्यार्थिनी आज सहभागी झालेत, करिअर संसदेच्या पदाधिकारी सहभागी झालेत, त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्या, की मागत बसण्यापेक्षा सन्मान हा मागून मिळत नसतो, तो मिळवावा लागतो. आणि तो मिळवण्यासाठी काय? तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, की तुमची पहिली सुरुवात फायनान्शियल इंडिपेंडन्सीपासून होणार आहे. तुमचे निर्णय त्याच वेळेला दुसरे घेतात, ज्यावेळेला तुम्ही त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असता. ही परिस्थिती जास्त आहे. काही कुटुंबांमध्ये ही परिस्थिती वेगळी असते. म्हणजे फायनान्शियलचा काही पॅटर्न नसतो आणि तुम्ही स्वतःहून अधिकार दिलेले असतात म्हणून ती व्यक्ती निर्णय घेते. हा भाग वेगळा आहे लक्षात त्याच्यामध्ये. सल्ला घेणं हा भाग वेगळा आहे. समजून घेणं, सर्वच निर्णय घेण्याचे अधिकार समोरच्याला देणं, याच्यापेक्षा स्वतः या ठिकाणी विचार करून निर्णय घेणं हे कधीही चांगलं असू शकतं लक्षात घ्या. किंबहुना बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं, की आपण म्हणजे त्याचे मीम्स येतात तुम्ही बघितले असतील लक्षात घ्या. आपण निर्णय घ्यायचा आणि घेतल्यानंतर समोरच्याला विचारायचं, की मला असं करायचं आहे, करावंसं वाटतंय. मग समोरचा म्हणतो, "ठीक आहे ना, चांगलं आहे करून घे." आणि मग असं म्हटल्यानंतर जर चुकलं, तर मग परत त्याला ब्लेम करायचं, की "मी तुला विचारलं होतं, तर तू का नाही सांगितलं?" असं काहीतरी घडू शकतं. हा ब्लेम गेमसाठी म्हणून या ठिकाणी याचा वापर न करता आपण या ठिकाणी निर्णय घ्यावेत, आपण जबाबदारी स्वीकारावी, आपण पुढे जावं हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. आजच्या दिवसामध्ये काही उदाहरणं सांगितले जातात. म्हणजे एक महिला आज विमानाची पायलट आहे, ती रिसर्च बनते, ती मिसाईल बनवते, ती रॉकेट लॉन्चरमध्ये काम करते, ती देशाच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये आहे, ती देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. अर्थमंत्री आपल्या महिला आहेत, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहेत. ही सगळी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत काही प्रतिष्ठित नावं सांगून आपण या ठिकाणी मनाचं समाधान करून घेण्यापेक्षा प्रत्येक घरामध्ये अशा पद्धतीचं अत्यंत स्वतंत्र व्यक्तिमत्व जे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकेल असं घडणं गरजेचं आहे आणि याची सुरुवात फायनान्शियल लिटरसी आणि फायनान्शियल इंडिपेंडन्सी पासून होणार आहे हे लक्षात घ्या. मुलांच्या बाबतीतही त्यांनी समजून घेतलं पाहिजे, की आज तो काळ राहिलेला नाही. तुम्हालाही प्रत्येकाला हे समजून घ्यावं लागेल, की आपण दोघं बहीण आणि भाऊ जर अभ्यास करतोय आणि आईला मदत करायची वेळ येते, त्यावेळेला आता घरातली काही कामं जी आहेत, जी नाहीतच म्हणजे हा कुठला अलिखित कायदा आहे माहीत नाही त्याच्यामध्ये, की घरातलं झाडू मारण्याचं काम जे आहे ते मुलींचंच आहे. साफसफाई असेल किंवा डी आपण जे काम म्हणतो ते मुलींचंच आहे आणि मुलांनी सगळी बाहेरची कामं करायची. याच्यापेक्षा ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार आणि ते कौशल्य आत्मसात करून जर घेतलं, तर या ठिकाणी कदाचित या महिला दिनाच्या निमित्तानं स्वतःला एक चांगला व्यक्ती लक्षात आपल्या लाईफ पार्टनरची आवडती व्यक्ती बनण्याची संधी याच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते हे लक्षात घ्या. कारण आज आपल्या या महिला दिनाच्या निमित्तानं ज्यावेळेला मी तयारी करण्यासाठी बघत होतो, की काय आपल्याला नेमकी चर्चा करता येईल. त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं, की आपण म्हणजे तुम्हाला माहीत असेल ज्या कॉलेजमध्ये आपण भेटलो त्यावेळेला आपण विचारलं, की मुलींना 50% अधिकार मिळायला पाहिजेत का? आणि मुलांनी सांगितलं, "होय, मिळायला पाहिजेत." मग तुम्हाला विचारलं, की "तुम्ही देणार का?" तर तुम्ही सांगितलं, "होय, आम्ही अधिकार" विचारलं, "त्यांनी अधिकार द्यायला पाहिजेत का?" तर त्यांनी सांगितलं, "होय, द्यायला पाहिजेत." तर ते देणारे कोणी नाहीत आणि तुम्ही मागणारे कोणी नाहीत. हे तुम्हाला मिळालेले अधिकार आहेतच. तुम्ही जोपर्यंत वापरत नाही, तोपर्यंत ते दुसरे वापरणार आहेत. म्हणजे या ठिकाणी बऱ्याच वेळा महिला सरपंच झाल्यानंतर चेष्टेनं बोललं जातं लक्षात घ्या, की आता या ठिकाणी डमी सरपंच म्हणजे महिला सरपंच फक्त नावाला असतील आणि त्यांच्या नावानं कोणीतरी सह्या करतील कामकाजात. हे आता राहिलेलं नाही. हे बऱ्यापैकी बदलायला लागलेलं आहे. तसंच या ठिकाणी लक्षात घ्या, की अभ्यास करत असताना समान संधी मिळायला लागलेल्या. आता दुर्दैवानं म्हणत असाल किंवा सुदैवानं कॉलेजमध्ये फिरत असताना मी बघतो तुम्हालाही माहीत आहे त्याच्यामध्ये 70% मुलींचं प्रमाण जास्त आहे. महाविद्यालयामध्ये असणाऱ्या 30%च मुलं या ठिकाणी उपस्थित असतात. आणि याचा परिणाम काय होणार आहे 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, की मुलींचं शिक्षण जास्त झालेलं असणार आहे, मुलांचं शिक्षण
कमी झालेलं असणार आहे. आणि मग तिथं इगो क्लासेस येऊ शकतात. जास्त शिकलेली मुलगी आहे, कमी शिकलेला मुलगा कसं काय लग्न करू शकतो वगैरे असे प्रॉब्लेम येऊ शकतात, हे लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आज ट्रेनिंगची काय गरज असेल आणि तो संकल्प काय करावा आज आपण महिला दिनाच्या निमित्तानं, तो मला वाटतोय तो असा लक्षात घ्या, की एक स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनलेल्या महिलेला, मुलीला, लाईफ पार्टनरला किंवा आपल्या नातेसंबंधातील इतर महिलांना कसं वर्तवून केलं पाहिजे, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, याचं ट्रेनिंग मुलांसाठी सुरू करावी की काय, असा विचार वारंवार डोक्यात येतो, लक्षात घ्या. आणि ते गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण की आता जे काही फॅमिली कोर्टातले मॅटर्स जितक्या स्पीडनं यायला लागलेत, लग्नानंतर 1 महिन्यात, 2 दिवसात, 45 दिवसात, 6 महिन्यात असे जे काही मॅटर्स यायला लागलेले आहेत, त्याच्या सगळ्यात बेसला असतं, की आपण समोरच्याचा सन्मान, कारण जे आपण बघितलं पाठीमागच्या पिढीनं आपल्या आपल्या वडिलांनी आपल्या आईबरोबर केलेली वर्तणूक असेल किंवा चुलतीबरोबर केलेली वर्तणूक असेल, समाजामध्ये आजूबाजूला बघितलेलं जे असेल, त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न आपण ज्यावेळेला करतो, त्यावेळेला या ठिकाणी काही क्रायसिस निर्माण होतात, हे लक्षात घ्या. म्हणजे याचं एक उदाहरण सांगेन, की हा काळ जरी 2026 चा असला, तरी ज्या बोनगे गुरुजींच्या विषयी मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. त्यांचं एक या ठिकाणी दंडक असायचा आमच्या सगळ्यांसाठी. आणि ते घरात मुळात त्यांची मुलगी लहान होती, त्यांच्या मिसेस किंवा त्यांच्या आई, ह्या तिघांनाही कधीही ते एकेरी नावानं बोलवायचे नाहीत, लक्षात घ्या. कारण त्यांचं म्हणणं असं होतं, की मी जर त्यांना एकेरी नावानं बोलवलं आणि माझ्या आजूबाजूचे कामगार बघतायत, माझी मुलं बघतायत घरातली, तेही एकेरी नावानं बोलवतील. त्याच्यापेक्षा त्यांच्या बायकोला ते अहो म्हणून बोलवायचे, मुलीला ते ताई किंवा बोलत असताना पण अहो म्हणून बोलायचे, सुनेलाही तसं बोलवायचे. आणि ते तसं बोलवत्याला बघून आम्ही सगळे, म्हणजे मी त्यांच्यातला बालकामगार असेल किंवा बाकी सगळे, तर सगळ्यांच्याच तोंडामध्ये त्या पद्धतीचं प्रोनाउन्सिएशन समोरच्या व्यक्तीबद्दल असायचं. आता काय झालं, की पुढं या ठिकाणी जसं-जसं या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी बघत गेलो, त्यावेळेला आपल्यातल्या काही लोकांना वाटतं, की ते एकेरी नाव घेतल्याशिवाय आपलेपणा वाटत नाही. तो आपलेपणा व्यासपीठावर दाखवण्यासाठी नसावा, हे लक्षात आहे. आपलेपणा आहेच, आपुलकी असणं आणि या सगळ्यांचा रिस्पेक्ट बाकीच्यांबरोबर या ठिकाणी मेंटेन होण्यासाठी साधी कृती आहे. फार फरक पडत नाही, लक्षात घ्या, की ही कृती काय इम्पॅक्ट करते, की तुमच्या आईविषयी, तुमच्या बहिणीविषयी, तुमच्या नात्यातल्या असणाऱ्या किंवा तुमच्या कॉलेजमधल्या असणाऱ्या मैत्रिणीविषयी समोरच्याच्या मनामध्ये जर आदर निर्माण करायचा असेल, तर ही छोटी कृती आहे, की स्वतः या ठिकाणी त्यांना तेवढ्या आदरानं जाणं गरजेचं आहे. त्यांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. ही महिला दिनाची चांगली सुरुवात आपण करू शकतो, हे लक्षात घ्या. मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आवडलं. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून इंटर्न म्हणून काही या ठिकाणी मुलं निवडलेली आहेत. आमचा गणेश आहे किंवा बाकीची मुलं जी आहेत सगळी, राम आहे, यश तायडे आहे, सगळे त्याच्या पद्धतीनं लक्षात घ्या. या मुलांच्यामध्ये बोलत असताना मी ज्यावेळेला ऑब्झर्व्ह करत असतो, म्हणजे हे नाही त्या मुलांची नावं सांगत नाही, ज्या मुलांच्या वागण्यामध्ये हा स्वभाव नाही, ती सांगण्यापेक्षा ही मुलं आहेत, ही संबंधित आपल्या असणाऱ्या जिल्हा नियोजन समितीमधल्या मुलींना अत्यंत रिस्पेक्टफुली बोलवत आहेत. हे फार महत्वाचं आहे. मग ते ताई म्हणतात, दीदी म्हणतात, नावाने हाक मारतात त्याच्यामध्ये, पण तो आवाजातला, बोलवण्यातला जो रिस्पेक्ट आहे, तो जाणवतो. बारामतीमध्ये जो इगो क्लायसिस झाला त्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण हेच होतं, की काम करणाऱ्याच्या पुढं फ्रंटला लीड करणाऱ्या ज्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातल्या मुली होत्या, त्या मुलींना आपल्या काही मुलांच्याकडनं काम सांगत असताना जी भाषा वापरली गेली, ती भाषा योग्य नाही आणि त्यामुळे तो क्रायसिस सुरू झाला. हे एक एक्झाम्पल आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मी हे त्यासाठी सांगतो, की तुम्ही सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे. हे झालंच नसतं, जर आपल्याला त्या पद्धतीचं ट्रेनिंग घरातून असतं. हे झालंच नसतं, जर त्या पद्धतीचं जे काही आपण करिअर कट्ट्यामध्ये शिकलो, त्यात आत्मसात लगेच केला असतं, तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. करिअर कट्टा हा पार्ट आहे फक्त, लक्षात घ्या. तुमचं आयुष्य अतिशय सुंदर आहे, अतिशय मोठं आहे आणि हे होत नाही, लक्षात घ्या. काय, की तुम्ही असं म्हणत असाल, "माझं मी इंडिपेंडंटली एकटा जगणार आहे, मला कुणाची आवश्यकता नाही." असं होणार नाही. ही निसर्गानं केलेली रचना आहे. एकमेकांवरचं अवलंबत्व, एकमेकांची असणारी गरज ही महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. आणि हे विभिन्नलिंगी असणारं आकर्षण आणि व्यवस्था ही टिकणार, राहणार आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या माध्यमातनं जगता येणं, समृद्ध जगणं हे शक्य आहे, जर ह्या काही गोष्टी जर आपण या ठिकाणी स्वतःमध्ये आजपासूनच आत्मसात करायला सुरुवात केली. म्हणजे आज व्यासपीठावरून बोलत असताना म्हणतात, की शिवरायांचा आदर्श बाळगणारे आम्ही सगळे जर आहोत. शिवाजी महाराजांनी सुरतेच्या या ठिकाणी सुभेदाराची सून जी आणली होती, त्याला साडीचोळी करून परत पाठवण्याचा आदेश दिलं. या शिवरायांचे आम्ही वारसदार आहोत. हे वारसदार आहोत असं म्हणत असताना दुसरी जबाबदारी आपल्यावर पडते मित्रांनो, की बसमध्ये बसल्यानंतर रिझर्व्ह असणाऱ्या जागेवर या ठिकाणी महिला बसलेत आणि मला या ठिकाणी मी माझ्या जागेवर बसलोय जी महिलांसाठी रिझर्व्ह नाही.
आणि एखादी ज्येष्ठ आहे, प्रेग्नंट आहे, अशा या ठिकाणी गरज असणारी महिला तिथं आली तर तिला जागा देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आज मुली इतक्या स्वावलंबी आहेत, की त्या तुमच्याकडे विनाकारण म्हणजे तरुण ज्या मुली आहेत त्या तुमच्याकडे जागा मागत आणि ह्याच्यात बसत नाही. त्या त्यांच्या पद्धतीने उभ्या राहतात. पण ज्या गरजू आहेत, तिथं नियम या ठिकाणी विचारात न घेता पुढे जाणं गरजेचं आहे. ही बाब जितकी महत्त्वाची आहे, तितकंच दुसरी बाजू महिला दिनाच्या निमित्तानं मुलींनी आणि महिलांनी देखील विचारात घेणं गरजेचं आहे. ते लक्षात घ्या. ते काय आहे लक्षात घ्या, की आज जितक्या पद्धतीने ही एक बाजू मी सांगितली, तशी दुसरी बाजू पण लक्षात घ्या, की सोनम बेवफा निकलीसारखे या ठिकाणी मेसेज ज्यावेळेला येतात, ड्रममध्ये ज्यावेळेला या ठिकाणी काही व्यक्तींचे मृतदेह आढळतात किंवा फ्रिजमध्ये काही तुकडे आढळतात किंवा या ठिकाणी काही प्रमाणामध्ये मोठ्या घटना वेगवेगळ्या पद्धतीच्या घडतात, त्यावेळेला ह्या देखील प्रातिनिधिक छोट्या घटना असतात. आलं लक्षात? त्या विकृतीने केलेल्या घटना असतात. मग त्या महिलांनी केल्या म्हणून संपूर्ण महिलांच्यावर ब्लेम करण्याचा देखील एक प्रकार बघायला मिळतो. म्हणजे काय? त्याच्यामध्ये कायदे महिलांच्या विरोधात आहेत. म्हणजे तुम्हाला माहीत असेल, की आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुरुष हक्क संरक्षण समितीची स्थापना झालेली आहे. म्हणजे पुरुषांना समान हक्क मिळायला पाहिजेत, त्यांचं कायद्यापासून संरक्षण मिळायला पाहिजे, अशा पद्धतीची या ठिकाणी समिती स्थापन झालेली आहे. त्याच्यावर काम चालू आहे. हे सगळं का घडतंय? म्हणजे पुण्यामध्ये झालेलं हगवणी प्रकरणं असेल किंवा या ठिकाणी आपल्याकडं नागपूरमध्ये त्याच्यानंतर झाली 2-4 प्रकरणं आहे, ज्याच्यावर आपण चर्चा करतोय लक्षात घ्या. अलीकडच्याच कालावधीमध्ये नांदेडमध्ये झालेले या ठिकाणी प्रकरणं असेल त्याच्यामध्ये. म्हणजे हॉनर किलिंग हा जो भाग आहे, जातीच्या सन्मानासाठी जातीबाहेर मुलीनं लग्न केलं म्हणून मुलगा आणि मुली दोघांनाही संपवणं, या घटना घडत असताना महाराष्ट्रामध्ये आपण असा विचार करतोय, की समृद्ध महाराष्ट्रामधल्या सक्षम महिला स्वावलंबी झाल्या पाहिजेत आणि त्यांना सन्मान मिळायला पाहिजे. हा सन्मान इव्हेंटमधनं मिळणार नाही, असं माझं मत आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि तो इव्हेंटमधनं मिळणारा सन्मान किंवा इव्हेंटमधनं न मिळणारा सन्मान जर चांगल्या पद्धतीनं दोघांनाही एकमेकांना द्यायचा असेल, तर आपल्याला प्रवृत्तीविरुद्ध लढलं पाहिजे. म्हणजे ज्या चुकीच्या प्रवृत्ती आहेत, तिथं ठामपणे उभं राहिलं पाहिजे हे लक्षात घ्या. एकमेकांना सहकार्य करणं हे गरजेचं असतं. समोरच्याच्या कृतीचा, समोरच्याच्या कौशल्याचा सन्मान करणं हे गरजेचं असतं, लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण 2 पाऊल पुढे येणं. सुदैवानं आपल्या करिअर संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मला ते जाणवतं, की कधीही आपण या ठिकाणी त्या पद्धतीचं म्हणजे मुली आहेत आणि महिला आहेत म्हणून म्हणजे आपण मी याच्यामध्ये बघितलं आपल्या मुंबईच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या वेळेला, सोमय्या कॉलेजमध्ये, बारामतीच्या कार्यक्रमाच्या वेळेला टी-शर्टचे मोठे-मोठे या ठिकाणी पोते असतात. सन्मान चिन्हाचे बॉक्स असतात, हे असतात आणि मी बऱ्याच वेळा म्हणतो, "अरे थांबा दीदी, कोणीतरी आपली मुलं येऊ देत आणि मग करू दे." त्यावेळेला त्या मुली असं त्वेषानं उचलून घेऊन जातात. "सर असं कशासाठी म्हणताय, की मुलं यायला पाहिजेत, आम्ही करू शकतो ना." हे ज्यावेळेला त्या मुली म्हणतायत, त्या मुलांनाही लक्षात आलं पाहिजे आणि आपणही ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, की त्या तितक्याच ताकदीनं करतायत. आपण सहानुभूती हा प्रकार नको आहे लक्षात घ्या कुणालाच. सन्मान पाहिजेल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मताचा आदर पाहिजे. ह्या सगळ्या घटना का घडतायत? मुलांच्या बाबतीमध्ये हा विचार करणं ह्या घटना का घडतायत? किंवा समाजामध्ये ज्या विकृती आपल्याला दिसतात त्याचं महत्त्वाचं कारण काय? की मुलांच्यामध्ये मुळातच नकार पचवण्याची क्षमता नाहीये. एक महत्त्वाचा विषय लक्षात घ्या. नकार पचवण्याची क्षमता म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलं, हां? म्हणजे घटना घडण्याचं कारण काय? तुम्ही प्रपोज केलं आणि तिनं नकार दिला. मग तिनं नकार दिला तर ती बाकीच्याबरोबर हसत-खेळत बोलते कशी? मित्रांच्या बरोबर चांगलं राहते कशी? ती आनंदी राहते कशी? याचा मला त्रास होतो. मग मी काहीच करू देणार नाही. मेरे नहीं तो किसी और के होने नहीं दूंगा वगैरे असले सगळे जे फिल्मी डायलॉग असतात, त्यातनं होणाऱ्या कृती असतात, त्याचे होणाऱ्या रिएक्शन असतात. म्हणजे आता 10वी-12वीच्या वेळेला देखील मला काही लोकांना हे "अरे परीक्षा होईपर्यंत तुम्ही थांबा. परीक्षा होऊ द्या, त्या मुलीला डिस्टर्ब करू नका, नाहीतर तिचे पेपर चांगले जाणार नाहीत." हे सांगण्याची वेळ येते. हे का घडतंय? हे लक्षात आहे त्याच्या बाबतीतनं. म्हणजे ते आपण आपल्या विचारांमध्ये मग्न राहून समोरच्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा अजिबात ज्यावेळेला विचार करत नाही, त्यावेळेला या पद्धतीचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात हे लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचा बारकाईने विचार करणं हे गरजेचं आहे. वाढत चाललेला ट्रेंड आहे. आज मुलींना असं वाटतं, की लग्नच नको करायला त्या सगळ्या भानगडींपेक्षा त्याच्या बाबतीतनं. परत हे पजेसिव्हनेस असेल, प्रॉब्लेम्स असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील याच्यापेक्षा. आज वाद सुशिक्षित फॅमिलीमध्ये कशामध्ये होतात लक्षात घ्या. म्हणजे काही लग्न मोडली, काही लग्न झालीच नाही किंवा काही साखरपुडा झाल्यानंतर लग्न थांबली आणि त्यावेळेला काही मुलींशी ज्यावेळेला बोलतो संबंधात लक्षात त्याच्यावर त्यावेळेला लक्षात येतं, की त्यांचं म्हणणं आहे, की "अरे माझा पगार आहे. माझा पगार मी आई-वडिलांना या ठिकाणी देणार आहे. कारण मला माझे आई-वडील आहेत ते त्यांनी मला आत्तापर्यंत सांभाळलेलं आहे. इथून पुढची काळजी मला त्यांची घ्यायची आहे.
आणि मग याचं म्हणणं असतं की तू आता इकडची सून झालेली आहे, तुझा पगार तिकडे जाणार नाही, तो इथंच मिळायला पाहिजे. एक कारण बनू शकतं का? पण दुर्दैवाने ते बनतंय मित्रांनो, लक्षात घ्या. आई-वडील हे दोघांचे आहेत. दोघांनी म्हणजे तसं तुम्ही ज्यावेळेला 2 फॅमिली एकत्र येताय, त्यावेळेला अशा पद्धतीची फुटपट्टी लावून आपल्याला हे मोजता येणार नाही. हे देखील समाजामध्ये स्वीकारणं गरजेचं आहे. ही प्रवृत्ती कुठेतरी विचारात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे महिला सन्मान, महिला दिन हा इव्हेंट न बनता या गोष्टींवर आपण कधी विचार करणार आहोत, हे समजणं गरजेचं आहे. आणि मग कॉर्पोरेट ठिकाणी जगत असतानाचे वेगळे पॅरामीटर्स आहेत. शैक्षणिक संस्थांच्या मधले वेगळे पॅरामीटर्स आहेत. कुटुंबाचे म्हणजे होम मेकर्स हा शब्द नवीन आता आलाय लक्षात. गोंडस शब्द दिला म्हणजे जबाबदाऱ्या बदलत नाहीत, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे घरकाम करणारी माझी आई घरकाम करते म्हणण्यापेक्षा होम मेकर आहे असं म्हणा. चांगली गोष्ट आहे. सन्मान त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये. पण माझ्या आईबरोबर या ठिकाणी मी मदत करतो असं म्हणता येईल का? मला वेळ काढून ते देता येईल का? ज्यांना शक्य आहे त्यांनी तर करणं गरजेचं आहे. जे वेळ काढतात तिथं म्हणजे असं चित्र आहे का, की घरामध्ये बऱ्याच वेळेला लक्षात घ्या, की मी ज्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी शिक्षकांच्या घरी किंवा याच्या तुमच्याबरोबर फिरत असताना ज्यावेळेला जेवायला घरी येतो तुमच्या, त्यावेळेला मी काय म्हणत असतो, की आपण सगळे एकत्र जेवायला बसूया. सगळी जी काही भांडी आहेत ती मध्ये ठेवा. आपण सगळे भोवतीनं बसूया आणि एकाच वेळेला महिला आणि पुरुष जेवायला बसू शकतात का? हा साधा बदल आहे. हे होऊ शकतं लक्षात तिथनं. म्हणजे मग ती भांडी लावायची असतील, काढून ठेवायची असतील, ही जबाबदारी सगळ्यांची आली. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं म्हणजे बऱ्याच वेळेला आज प्राध्यापिका देखील महिला असतात, त्यांच्या घरी जेवायला गेल्यानंतर त्या आलेल्या पाहुण्यांना त्यांच्याशी गप्पा मारत बसायला, बोलत बसायला त्यांना वेळच मिळत नाही. का तर त्याच्यासाठी चहा, नाश्ता, जेवण जे काय असेल ते बनवण्यामध्ये त्यांचा वेळ जातो आणि जेवून झालं की काय म्हणतात त्याला, की हातावर पाणी पडलं की लगेच लोकं म्हणतात, "चला आता निघू जाऊ. पुढच्या वेळेला निवांत गप्पा मारू." हे बदलता येईल का चित्र? कारण आलेली व्यक्ती गेस्ट म्हणून ज्यावेळेला येते, त्यावेळेला आपण मग या ठिकाणी काही ठिकाणी पार्सल मागवून जेवण चांगली गोष्ट आहे ना, आपण पार्सल मागवून जेवण करूया. जेवणं ही फॉर्मॅलिटी आहे, पण त्या निमित्तानं चर्चा होते, संवाद होतात. हे चित्र कितीतरी घरांमध्ये आजही बघायला मिळतं, लक्षात घ्या. छोटी गोष्ट आहे, पण ही बदल करणं शक्य आहे का? तर हे बदलणं शक्य आहे. अशा बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व्ह करा. आजचा टास्क आपला काय महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्या इव्हेंट, शुभेच्छा भरपूर द्या. माझंही फ्लायर येईल आता. म्हणजे 9 वाजता 10 वाजता तो फ्लायर माझंही पडेल. आता ती काय गरज बनली लक्षात घ्या माझ्यासाठी तिथं, की जर मी समजा आज म्हणजे फ्लायर म्हणजे शिवजयंतीला फ्लायर टाकलं आणि आंबेडकर जयंतीला टाकलं नाही, तर विनाकारण काही लोकं असे आहेत त्याच्याबद्दल सर या ठिकाणी सर मुद्दाम जातीयवाद करतात. महिलांच्याबद्दल टाकलं नाही. तर असं काहीच नसतं, पण ते बनून जातं लक्षात. आज बरेच त्या ठिकाणी राजकीय व्यक्तिमत्त्वांचे स्टेटस जर तुम्ही बघाल त्याच्यामध्ये म्हणजे स्टेजवरनं अत्यंत नकारात्मक पद्धतीनं भाषा बोलायची, करायची इतर वेळेला वर्षभर आणि आज भरपूर स्टेटस त्या ठिकाणी लावायचे. तर मित्रांनो, महिला दिन, जागतिक महिला समाजाकडे उघड्या डोळ्यानं बघूया. प्रत्येकाने, मुलगा असेल, मुलगी असेल, प्रत्येकाने या ठिकाणी हे समन्वयातून सुंदर कशा पद्धतीनं हे नातं डेव्हलप करता येईल, पुढे जाता येईल, टिकवता येईल, समोरच्याचा सन्मान कायमस्वरूपी कसा राखता येईल, अशा छोट्या-छोट्या गोष्टी निवडा. म्हणजे फक्त 5 गोष्टी आज दिवसभरामध्ये बघा, की या गोष्टी बदलू शकतात ज्या माझ्या हातात आहे. आलं लक्षात? सन्मानाच्या बाबतीमध्ये, रिस्पेक्ट देण्याच्या बाबतीमध्ये, स्वावलंबनाच्या बाबतीमध्ये आणि समोरच्याचे निर्णय घेण्याचे अधिकार त्याला देऊ द्या. आपण सल्ला आपल्याला विचारल्यानंतर हा आग्रह असू नये, की मी सल्ला दिला होता आणि तो ऐकला का नाही? अशा पद्धतीचं असू नये. स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्याचा स्वीकार करूया. आर्थिकदृष्ट्या सक्षम होणाऱ्या महिला, शिक्षणामुळे सक्षम झालेल्या महिला, मानसिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महिलांना कशा पद्धतीनं हाताळलं पाहिजे याचं प्रशिक्षण कदाचित समाजामध्ये आपल्याला हळू मिळेल. कोर्सेस त्याचे चालू होतील. चालू करणारे कदाचित पहिले आपणच ठरू. हे लक्षातच्या बाबतीतनं. कारण ती गरज बनायला नाही म्हटलं तर ती गरज बनायला लागलेली आहे. 2 कोर्सेस चालू करतोय लक्षात घ्या. चर्चा त्याच्यावर झाली होती, की लग्नाच्या पूर्वी लग्न ठरलं तुमचं किंवा लग्न करण्यापूर्वी एक 6 महिन्याचा कोर्स करियर कट्टा चालू करतोय. 1 महिना त्यातला रेसिडेन्शियल असेल. तुमच्या कुटुंबाचं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे लग्नामध्ये भरमसाठ खर्च करायचा आणि त्याचा ई-एम-आय भरत बसायचा असं होऊ नये. आलं लक्षात? फायनान्शियल प्लॅनिंग, तुमचं फॅमिली प्लॅनिंग, तुमच्या रिलेशनशिपमध्ये मध्ये येणारे अप अँड डाउन्स आणि त्यानंतर कशा पद्धतीने इक्यू जे म्हणतात आपण त्याला त्याच्यामध्ये, इक्यू जो आहे तो कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी समोरच्याचा समजून घेतला पाहिजे किंवा समोरच्याच्या इमोशन्स समजून घेऊन त्या मॅनेज कशा करायच्या आहेत, असं रेसिडेन्शियल ट्रेनिंग देखील आपण देणार आहोत लक्षात घ्या. हा प्रश्न का समोर आला, की अशी ज्यावेळेला छोट्या-छोट्या कारणांवरच्या आत्महत्या किंवा छोट्या-छोट्या कारणांवरचं एखाद्याचा खून होतो, त्यावेळेला विचार करावा लागतो, की समाजामध्ये याच्यावरही काम करणं गरजेचं आहे. ग्रे एरिया आहे, दुर्लक्षित एरिया आहे, पण त्याच्यावर करियर कट्टा काम करेल. सुरुवातीला काही
अ, अ, छोट्या-छोट्या शहरांमधनं किंवा या ठिकाणी मोठ्या शहरांमधनं होईल. आणि त्याच्यानंतर मग खाली देखील त्याचं काम केलं जाणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छा देत असताना आज 5 गोष्टी अशा शोधायच्या, की ज्यातून मला फार काही न करता माझ्या समोरच्या, माझ्यासोबत असणाऱ्या महिलेचा सन्मान राखणं हे शक्य होणार आहे. असा प्रयत्न करूया. आज उपस्थित सगळ्यांना महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि हे सेशन थांबवतो. धन्यवाद.